सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. जीवनगाथा या सदराअंतर्गत आज आपण समर्थ लहानूजी बाबांचे गुरुबंधू श्री संत सत्यदेव बाबा यांचं जीवनामृत बघणार आहोत. जे शांती आणि सत्य अंगी मुरवोनी झाले कृतकृत्य, तेची सेवामूर्ती संतस्तुत्य आदर्श रूपे. आत्मानुभवाची धुंद, जनसेवेचा छंद आणि सदैव वृत्तीचा स्वानंद भोगणारे संत म्हणजे श्री संत सत्यदेव बाबा होय. त्यांचा गुरुदेव भक्तांना या लेखाद्वारे परिचय व्हावा म्हणून हा लेखन प्रपंच. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात मंगरुळ भिलापूर गावी श्री तुकारामजी नारायण डांगेचा परिवार राहत असे. या घराण्यात पंढरीच्या पांडुरंगाची व माहूरच्या दत्तात्रय भक्तीची परंपरा होती. परंतु घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने तुकारामची पत्नी तुळसाबाई सह गाव सोडून तिवसा येथे राहावयास आले. पती पत्नीने स्वभावात अंतर असल्याने विभक्त झाले आणि पुन्हा ते एकत्र आले. तुळसाबाईचा स्वभाव तापट व तुकारामजीचा स्वभाव करारी, यामुळे संसार कसा बसा रखडत सुरू झाला. त्यात उदरी मुलबाळ नसल्याने शेजारच्या वरखेडी गुरुदर्शनार्थ फेऱ्या सुरू झाल्यात. काही दिवसांनी दोघेही वरखेड्यातच राहायला आले. मुलांसाठी गुरु आडकोजींची करुणा भाकली. गुरूंनी म्हणावे, नाही इची बहीण तर करावं काय, असा क्रम सुरू झाला. परंतु निर्धार ढळेना. शेवटी निश्चयाचे बळ देव देतो तात्काळ. याप्रमाणे तिची मजुरी कशी द्यावी म्हणून एके दिवशी तिच्या हातावर प्रसाद ठेवला. घे, होते होते, फिकीर नको करू, असा आशीर्वाद दिला. आणि नेमका तोच महिना राहून दिनांक 21/4/1901 रोजी संत सूर्य घरी प्रकटला. हळूहळू बाळ चंपत 7 वर्षाचा झाला, तरी तो बोलेना. शेवटी ज्यांनी जन्म दिला तोच त्याला बोलावया लावेल म्हणून आई निश्चिंत होती. एके दिवशी आपल्या गुरुच्या ताटातील उच्छिष्टांचा घास बालचंपतनी घेताच ओहम सोहम आडकोजी बाबा की जय, आपल्यावाले हो, म्हणून वाणी प्रस्फुटित झाली. गुरु आडकोजी म्हणायला लागले, बोलणं लेका, मुका काऊन राहतं? अरे जे बोलशील ते खरं होईल, असा आशीर्वाद दिला. हळूहळू लोकांना चंपतच्या सत्यवाणीची प्रचिती यावयास लागली. एके दिवशी घराजवळील गोकुल राठी बाबांना त्रास द्यायला लागला. अखेरीस चंपत हताश होऊन म्हणाला, आम्ही ऊन हो, मग काय करशील? तुयासारखे लय पाहिले बे, असा शेठजी म्हणाला. जाय तुले 8 दिवसात असं असं करतीन, म्हणून चंपतने कापण्याची खून केली. 8 दिवसातच गोकुल राठी कापूस विकून आर्वीवरून वरखेडी परत येत असताना चोरांनी त्यांना कापून काढले व पैसे घेऊन पसार झाले. या घटनेमुळे लोक घाबरून चंपतला सत्यदेव म्हणू लागले आणि त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करू लागले. याप्रमाणे अनेक लोकांना सत्यदेव बाबांचे उपकारक अनुभव यायला लागले. चमत्कार घडायला लागले. एकदा आर्वीच्या बाबूजी पिंगळेंना मुलबाळ नव्हते. ते राष्ट्रसंतांचे दर्शनास गेले असता त्यांनी त्यांना सत्यदेव बाबाकडे पाठविले. दर्शन घेताच सत्यदेव म्हणाले, बल जा आता गावाकडे. येते ना तुमच्या घरी, हली हली येते ना. हाताला धरून थाप मारली व त्यावर चिमटा घेतला आणि खरोखरच पिंगळेच्या घरी पाळणा हलला आणि त्यांना पुत्रप्राप्ती झाली. यासारखे अनेक चमत्कार बाबांच्या चरित्र ग्रंथात आपणास पाहावयास मिळतील. परंतु तो आपला लेखाचा विषय नसल्यामुळे राष्ट्रसंतासंबंधीचे तेवढे प्रसंगाचा आपण विचार करूया. राष्ट्रसंत आपल्या गुरुबंधू सत्यदेवाबद्दल म्हणतात, मौन व आत्ममुग्धतेत खेळ करण्याचा ठेका गुरु आडकोजींनी सत्यदेव बाबांना दिला होता. राष्ट्रसंतांची 1967 साली प्रकृती बिघडली असताना ते नागपूरच्या मेडिकलमध्ये भरती होते.
त्यावेळी दोघांचे हृदयंगम मिलन झाले आणि सत्यदेव बाबांनी जोरांनी आरोळी ठोकली. आपल्यावाले हो, बाबाले बरं करा. आणि गुरु आडकोजीचा आणलेला अंगारा दिला. त्यामुळे राष्ट्रसंतांना आराम पडत गेला. असे त्यांचे निर्व्याज प्रेम होते. लहानोजी बाबांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की लहानोजी बाबांना स्वतःशी बोलण्याचं देणं त्यांना दिलं आहे. वंदनीय राष्ट्रसंत मुंबईला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भरती होते. ते बेलूरकर दादांना म्हणाले, आम्हाले नेणं गा आपल्या वाल्याच्या तिथं. जी हो बाबा. त्याप्रमाणे बेलूरकरांनी सत्यदेव बाबांना दवाखान्यात नेले असता तिथे मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक, राज्यपाल श्री मन्नारायण, गृहमंत्री श्री बाळासाहेब देसाई आदी अनेक थोर मंडळी उपस्थित होती. सत्यदेव बाबांचा नित्याचा मळका साधा वेश, अंगाभोवती गाठोडे, काठीला कोंबून भरलेली पिशवी खांद्यावर, अशा अवतारात बाबांना पाहताच राष्ट्रसंत उठून बसले व हात जोडून अभिवादन करीत म्हणाले, या या, बडे दरबार की मंडली आ गई. राष्ट्रसंतांनी बसण्याचा इशारा केला, पण बाबा बसले नाही. राष्ट्रसंतांचे पाठी पोटावरून हात फिरू लागले. हातात हात घेऊन चोळू लागले. अति जोराने आरोळी ठोकली. आपल्यावाले हो, बरं करा बावा आपल्यावाल्याले, म्हणून उशाशी असलेल्या आडकोजी महाराजांचे फोटोशी बोलू लागले. बाबा आपल्यावाल्याले आराम पडू द्या. त्यावेळची त्यांची आर्तता व तडक पाहून जो तो विचारू लागले, हे कोण आहेत महाराज? हे माझे गुरुबंधू आहेत. राष्ट्रसंतांनी विचारले, काही आणलं असेल ना बाबा? यावर सत्यदेवनी आपले गाठोडे सोडून वरखेडवरून आणलेली विभूती दिली आणि होते होते आपल्यावाले देते आराम म्हणून आश्वासित करीत होते. केवढे हे निस्वार्थ प्रेम! राष्ट्रसंतांना आराम कसा पडेल म्हणून सत्यदेव बाबा लहानोजी बाबांच्या भेटीला गेले. राष्ट्रसंतांना आराम पडावा म्हणून की काय करू असे विचारू लागले. त्यावर लहानोजी बाबा म्हणाले, मीच तर राजा त्यात विचारात आहो, मी घालू काय दंडोत? सत्यदेव म्हणाले, तुमच्या मतानी बाबा. सर्वजण म्हणाले. यावर या संतांनी आपल्यावाल्याकडे पहा बाबा म्हणत 100 दंडवत घातले. झालं जमलं. लहानोजी बाबा आजारी पडले असता हे बरे व्हावे म्हणून संस्थांच्या शेतात डवरे वाहू लागले. घामाच्या धारांनी ओले चिंब झाले. शेवटी लहानोजी बाबांनी त्याले हाका मारावयास सांगितले. मग आम्ही काय करावं? आम्हाले लय कळत नाही. ध्युत राहिला पहिलेपासूनच असा, असे लहानोजी बाबा म्हणाले. सत्यदेव बाबा आणि त्यांची आई यांना राष्ट्रसंतांचा आधार होता. एकदा तुळसा माता म्हणाली, माणिक प्रभू, मला तिथे राहायचे नाही, दुसरे घर पाहिजे. मुले त्रास देतात. त्यानुसार महाराजांनी तिची व्यवस्था दुसरीकडे करून दिली. वरखेड स्टँडवर जेथे सत्यदेव बाबांची धर्मशाळा आहे तेथे राष्ट्रसंतांनीच त्यांना बसवले. राष्ट्रसंत दौऱ्यावरून वरखेडी आले की सत्यबाबा आहेत काय विचारायचे. बाबा असलेत की लहान बालकाप्रमाणे दुडू दुडू धावत यायचे. ते भाव, ती भेट फारच विलोभनीय असे. बाबा पायांना काटे रुततील ना म्हटले तर चप्पल घालायचे, कपडे बदलून टाका म्हटले तर कपडे बदलायचे. राष्ट्रसंतांची आज्ञा पाळण्यात त्यांना असीम आनंद वाटायचा. वरखेड स्टँडवर बांधलेली धर्मशाळा ही भक्तांकडून गोळा केलेल्या पैशांनी बांधलेली आहे. कित्येक लोक पैसे मागतील म्हणून दूर दूर पळायचे, पण जे देतात त्यांना ते मागत होते आणि त्यांना पैसे देणाऱ्यांच्या घरात आबादी आबाद राहत होती. गुरु आडकोजीचे पुण्यतिथी उत्सवात जी कार्तिक एकादशी येत होती त्या दिवशीचा संपूर्ण खर्च सत्यदेव बाबा एकटेच करायचे. कधी कधी सोबत राहणाऱ्या भक्तांचे मनात विकल्प निर्माण व्हायचे, तेव्हा बाबा त्यांना दुसऱ्या संताकडे मुद्दामहून हेलपाटे मारावेच लावीत. त्यावर ते संत सेवकास म्हणत, अरे तुझ्याजवळ एवढी मोठी विभूती संत असल्यानंतर दुसऱ्याच्या कायले मागं लागतं? तेव्हा कुठे सेवकाचा भ्रम दूर व्हायचा
स्वर्गीय दादासाहेब काळमेघांसारखी उच्च विद्याविभूषित माणसे उगीचच सत्यदेव बाबाचे मागे लागली नाहीत, तर त्यांनाही जीवन उद्धारक अशी अनुभूती बाबांची आली होती. काही लोकांनी ती टिकवून ठेवली नाही ही गोष्ट वेगळी. राष्ट्रसंतांचे भजनाचा सभोवती कुठे कार्यक्रम असला की सत्यदेव बाबांनी सेवकांना घेऊन तेथे जावं. सत्यदेव बाबांचा त्या कार्यक्रमात गौरव करावा. मग सत्यदेव बाबांनी म्हणावं, पायगा आपल्यावाले काय म्हणते, असं आहे भोकन्या, मजबूत राहत जा. राष्ट्रसंतांचे निर्वाणानंतर सत्यदेव बाबा बराच वेळ अचेतन होऊन पडले होते. सतत 3-4 महिने मुखावाटे रक्त पडायचे. आहार निद्रा नीट राहत नव्हती. झोपेतून रडत उठून बसायचे. हो हो बेस आहो ना म्हणून संवाद करायचे. एके दिवशी राष्ट्रसंतांची झोपडीसमोरील बकुळीचे वृक्षाखाली बसले असता म्हणतात, आपल्यावाले कानी आम्हाले रोज दिसते, बोलते. आम्हाले बरं वाटत नाही राजा. आमची छाती दुखते, रगत पडते, बेस नाही लागत. बनणाऱ्या समाधीच्या ओट्यास प्रदक्षिणा घालून जोरांनी ललकारी ठोकत, आपल्यावाले हो, आमच्यावर लक्ष असू द्या हो. धन्य ते गुरुबंधूंचे नितांत प्रेम. सत्यबाबांची प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे त्यांना नागपूरला मेयोमध्ये भरती केले आणि दिनांक 5/9/1982 रोजी संध्याकाळी 6 वाजता बाबांची प्राणज्योत मालवली. तेथून त्यांना भारवाडीस आणून त्यांचा अंत्यविधी पार पडला. आता तेथे बाबांचे भव्य मंदिर उभारले आहे. 1966च्या गुरु आडकोजींच्या पुण्यतिथी महोत्सवात सत्यबाबा स्तवनांजली प्रकाशनाचे प्रसंगी राष्ट्रसंत म्हणतात, सत्यदेव बाबा हे निर्विकल्प व शुद्ध वृत्तीचे संत पुरुष आहेत. त्यांचे ब्रह्मचर्य, त्यांची गुरुनिष्ठा, त्यांचा साधेभोळेपणा व निर्मळता थोर आहे. ही प्रशस्ती राष्ट्रसंतासारख्या थोर महात्म्याने दिल्यावर माझ्यासारखा अज्ञ त्यांच्यावर अधिक काय लिहिणार. जहाँ सत्य है वहाँ ज्ञान है, नहीं ज्ञान से सत अन्यथा. जहाँ ज्ञान सत मिल जात है वह चित्त कहावे सर्वथा. सत ज्ञान में जब चित्त होत, आनंद होता है खड़ा. तीनों मिले संयोग से तब पूर्ण हो सत का घडा. या राष्ट्रसंतांनी लिहिलेल्या लहर की बरखामधील श्लोकाने प्रस्तुत लेखाची सांगता करतो आहे, कारण तो सत्यदेव बाबांना चपखलपणे लागू पडतो आणि सत्यदेव बाबा चरणी माझी पुष्पांजली अर्पित करतो. जय गुरु. श्री संत लहानूजी महाराज की जय. परमहंस सत्यदेव बाबा की जय.